नर्मदे हर 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 नर्मदे। आज आपण आलेलो आहे अमरकंटक या ठिकाणी। अमरकंटक हे नर्मदा नदीच्या उगमाचे स्थान आहे। कोणत्याही नदीचा उगम म्हणजे ब्रह्मतत्वाचे अमूर्त रूपच असते। मुळात अमरकंटक या शब्दाचा अर्थ असा आहे की मनुष्याच्या आयुष्यातील भवरोगाचे काटे जाऊन अमर अक्षयी सुखाची प्राप्ती करून देणारे स्थळ म्हणजे अमरकंटक होय। अमरकंटक या स्थळाचे विशेष महत्त्व असल्याने अनेक राजे महाराजे यांनी या पवित्र स्थळाचा जीर्णोद्धार करून आपली सेवा मैयाच्या चरणी अर्पण केली। येथे नर्मदा मातेचे विशाल मंदिर आहे। हे मंदिर रेवा नामक राजाने बांधलेले दिसते। पुढे नागपूरच्या भोसले राजांनी नर्मदा उगमकुंड, स्नानकुंड व अनेक इतर कुंड देखील या ठिकाणी बांधलेले आहेत। सन 1439 साली मुस्लिम कारागिराने महाराज गुलाब सिंग यांच्या इच्छेने मंदिर परिसरात ओवऱ्या व दगडी फरशीचे काम केले आहे। नर्मदा मंदिर परिसरात एकूण 24 मंदिर आहेत। 1261 साली कलचुरी इतिहासानुसार पुरातत्वीय शिलालेखानुसार गांगेय देय तसेच कर्ण यांच्या काळात अमरकंटक क्षेत्राचा खूप विकास झाला। कर्ण हा त्या काळात भारतातील सर्वाधिक शक्तिसंपन्न व कुशल असा शासक होता। त्याने बांधलेली कर्णमहाल, विष्णू मंदिर, पातालेश्वर इत्यादी सुंदर मंदिरे या परिसरात आपल्याला पाहायला मिळतात। यांची स्थापत्यकला अचंबित करणारी असून मुखमंडप, सभामंडप, अंतर्गृह, गृहगर्भ अतिशय विलोभनीय आहे। आजही या मंदिराची स्थिती उत्तम आहे। त्याची भव्यता, दिव्यता त्या काळातील वैभवाची साक्ष देताना आपल्याला दिसतात। महर्षी भृगूंनी समुद्रमंथनातून प्राप्त झालेल्या महालक्ष्मीचा विवाह महाविष्णूंबरोबर याच ठिकाणी करून दिला। त्या मंदिराच्या दगडांवर सुंदर कलात्मक दशावतार आपल्याला पाहायला मिळतात। आश्चर्यजनक असा स्थापत्यकलेचा आविष्कार म्हणजे पातालेश्वर मंदिर होय। याची स्थापना आद्य गुरु शंकराचार्य यांनी केली। नावानुसार हे शिवलिंग जमिनीपासून सरासरी 10 फूट खोल आहे। दरवर्षी श्रावणाच्या शेवटच्या सोमवारी येथे प्रत्यक्ष नर्मदा प्रकट होते व ते देवालय पूर्ण नर्मदेच्या पाण्याने भरून जाते। ते कसे भरते हे आजपर्यंत कोणालाही कळले नाही। असे म्हणतात की शिवशंकरांना प्रत्यक्ष नर्मदा स्नान घालण्यासाठी या ठिकाणी येत असते। पाऊस असो किंवा नसो, हे पाणी येते कसे हे अद्याप एक गूढच आहे। त्याचबरोबर येथे भृगू कमंडलू 4 किलोमीटर अंतरावर आहे। या ठिकाणी असणाऱ्या गुहेमध्ये भृगू ऋषींनी कठीण तपश्चर्या केली। त्याचबरोबर त्यांचा जो कमंडलू होता त्याने त्या ठिकाणी असलेल्या एका शिवलिंगास जलाभिषेक करत असत। कालांतराने त्यांच्यानंतर तो कमंडलू शिला स्वरूप झाला। आजही त्या ठिकाणी कमंडलू आकाराची मोठी शिला आहे आणि त्या शिलेच्या मुखामधून आतमध्ये हात घातल्यानंतर पाणी हाताला लागते। बरेचसे भाविक ते पाणी घेऊन जवळच असलेल्या शिवपिंडीला जलाभिषेक देखील करतात। अशा प्रकारचं अतिशय सुंदर असं हे क्षेत्र असून आज आपण या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहे। नर्मदे हर 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 नर्मदे।